अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे। अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नेमकं कसं वातावरण आहे, भाजपकडून नेमकी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? बघा, आज बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत आणि बिहारप्रमाणेच संपूर्ण देशवासियांचं या निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष आहे, कारण देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम घडवण्याची क्षमता बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात आहे। सध्या मी भाजप कार्यालयाबाहेर आहे। आपण इकडची दृश्य बघू शकतो की आता सध्या तरी या भाजप कार्यालयाबाहेर लगबग नाहीये। सगळे प्रसार माध्यम इथे तैनात आहेत आणि लाईव्ह रिपोर्टिंग सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळात इथे भाजपचे नेते, एनडीएचे नेते दाखल होण्यास सुरुवात होईल आणि 243 जागांसाठी हे मतदान झालेलं आहे आणि बहुमताचा आकडा 122 आहे। थेट लढत आहे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव, आरजेडीचे नेते। कोण बिहारचा मुख्यमंत्री बनणार याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे आणि देशात एनडीए विरुद्ध महागठबंधन असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। साधारण पहिला निकाल म्हणजे जे ट्रेंड आहेत 10:30 वाजेपर्यंत, सकाळच्या 10:30 वाजेपर्यंत पहिला ट्रेंड हाती येईल आणि त्यानंतर कळेल, स्पष्टता होऊ शकेल की कोण बाजी मारता आहे। पण एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत त्यानुसार एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत, जवळपास 130 ते 145 जागा एनडीए आघाडीला मिळतील आणि पुन्हा एकदा नितीश कुमारांचंच नेतृत्वाखालील सरकार इथे स्थापन होईल असं म्हटलं जातं आहे। हे एक्झिट पोलचे निकाल आहेत आणि महागठबंधन जे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या त्यांना 90 ते 105 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हळूहळू निकालांमध्ये स्पष्टता येईल। 8 वाजल्यापासून, सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारण 10:30 वाजेपर्यंत पहिले निकाल, पहिला ट्रेंड हाती येईल आणि मग स्पष्टता होईल की नेमकं बिहारमध्ये कोणाचं सरकार येतं आहे ते। पण एक्झिट पोलनी स्पष्ट केलेलं आहे की पुन्हा एनडीए सरकार येतं आहे आणि जवळपास 130 ते 145 जागा एनडीए म्हणजेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मिळत आहेत असं स्पष्टता करण्यात आलेली आहे। निश्चितच दिनेश, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाणार आहोत लालू प्रसाद यांच्या निवासस्थानाबाहेर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आहेत। कृष्णा, आपण पाहतोय खरं तर आजचा दिवस बिहारसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। बिहारचा जनादेश आज स्पष्ट होणार आहे। नेमकं कसं वातावरण आहे लालू प्रसाद यांच्या निवासस्थानाबाहेर? वर्षा, नक्कीच बिहारसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि त्या सगळ्या निकालाची प्रतीक्षा जी सगळ्या देशभराला लागून राहिलेली आहे त्याचे निकाल 8 वाजल्यापासून यायला सुरुवात होतील। 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल जे आहेत ते 10 ते 10:30च्या दरम्यान येतील। पहिल्यांदा पोस्टल मतदान जे आहे त्याचं काउंटिंग होईल आणि त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आता आपण पाहतोय की वेगवेगळे ज्या पक्षांचे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांच्या घराच्या बाहेर लगबग जे आहे ते सुरू झालेले आहे। सध्या लालू प्रसाद यादव जे आरजेडीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या घराच्या बाहेर मी आहे आणि निवासस्थानाच्या अगदी गेटवरती आपण पाहतो की आरजेडीचं जे चिन्ह राहिलेलं आहे कंदील, त्याची निशाणी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिले कल आल्यानंतर नेमकं बिहारमध्ये कोण वरचढ ठरणार आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, बहुमत जरी एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारला असलं तरी मात्र या एक्झिट पोलवरती आमचा विश्वास नाही असं आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं किंवा तशाचा आरोप सुद्धा केलेला आहे। मात्र या सगळ्या परिसरामध्ये 8 वाजल्यानंतर जेव्हा मतमोजणीला सुरुवात होईल तेव्हा पहिले कल जेव्हा 9:30-10 पर्यंत यायला स्पष्ट होतील, त्यानंतर 12 वाजेपर्यंत आजचं चित्र हे बिहारमधलं स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या आपण पाहतोय लालू प्रसाद यादवांच्या निवासस्थानाच्या बाहेर ही सगळी लगबग आपण पाहतोय। प्रत्येक नेत्याच्या घरी प्रसार माध्यमांची गर्दी जी आहे ते व्हायला सुरुवात झाली। जी काही प्रदेश कार्यालय आहेत तिथे सुद्धा प्रसार माध्यमांची गर्दी होते आणि मतमोजणी कशा पद्धतीने सुरू होते आणि त्यानंतर पहिले कल कसे असणार आहेत। एनडीए सरकार एक्झिट पोलमध्ये, एक्झिट पोलचे जे काही आकडे आहेत त्यामध्ये एनडीए सरकारला बहुमत मिळेल। 122चं बहुमत असणार आहे सरकार स्थापन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एनडीएला स्पष्टपणे बहुमत मिळेल अशा पद्धतीचे आकडे सगळ्याच एक्झिट पोलने दिलेले आहेत आणि या एक्झिट पोलवरती आमचा विश्वास नाही किंवा एक्झिट पोल खोटे आहेत असं तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे जेव्हा मतमोजणीचे आकडे सुरुवात होईल किंवा मतमोजणी जेव्हा सुरू होईल 8 वाजल्यानंतर तेव्हा पहिले कल 10 ते 10:30च्या दरम्यान आल्यानंतर काय चित्र असणार आहे हे स्पष्ट हे
राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणून तेजस्वी यादव यांना निश्चितच. या सगळ्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये उतरवण्यात आलेलं होतं आणि त्यांनीच या सगळ्या निवडणुकीचं कृष्णा, या संदर्भातले सगळे अपडेट आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि पटण्यामधील भाजप कार्यालयाबाहेर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे होते. दिनेश, तुमचेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.